तम तदुदितं कर्म स्वनुष्ठीयताम. प्रारंभिक वर्गाच्या माध्यमातून साधक, साधना आणि त्याचं असणारं साध्य हे आपण या ठिकाणी पाहत होतो. पण जो साधक आहे त्याची जी साधना आपण पाहत होतो, जर का योग्य मार्गाने जर गेली तर काय होतं, त्याचं जे साध्य आहे अंतिम, त्या अंतिम साध्यापर्यंत. मग अंतिम साध्य आचार्यांनी या ठिकाणी आज सांगितलं काय, पूर्णात्मा सुसमीक्षिताम जगदिदम तद्बादितम दृश्यताम. की त्या आत्मस्वरूपाचं, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त होणं ही आहे साधना. आणि त्या साधनेचं असणार आहे साध्य. आणि म्हणून हे साध्य साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याकरिता म्हणून आचार्यांनी या अनेक प्रकारच्या आपल्याला या साधना पंचगमच्या माध्यमातून साधना सांगितली. की प्रारंभिक वेद अथवा त्या अनुषंगाने असणारे वेद प्रतिपादक जे ग्रंथ आहेत त्यांचं अध्ययन, नुसतं अध्ययन करून थांबायचं आहे का? नाही. तर अध्ययन झाल्यानंतर काय पाहिजे, त्याचं आपल्या जीवनामध्ये जे शिकत आहे त्याचं काय पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ते आपण उतरवणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट, आपल्या जीवनामध्ये जे शिकतोय ते आपल्या जीवनाशी त्याचा संबंध आला पाहिजे. आणि म्हणून आचार्य म्हणतात तदुदितम कर्म स्वनुष्ठिताम. नुसतं शिकून उपयोग नाही, तर शिकल्यानंतर जे शिकलेलो आहोत ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिली आचार्यांनी जी साधना सांगितली, ही सगळ्यात पहिली आचार्यांची सहज आणि सोपी साधना सांगितली. जे शिकाल त्याचं आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान करा. म्हणून आपण आचार्य शब्द मागे पाहिला. आचार्य म्हणजे काय, तर आचार्य म्हणजे फार शिकलेला आचार्य नाही. मग आचार्य आचरती इति आचार्य, शास्त्राची व्याख्या करतं की आचार्य कोण, तर जो आपल्या जीवनामध्ये जे शास्त्र शिकलेलं आहे, जे शास्त्राचं जे अध्ययन केलेलं आहे, त्या शास्त्राच्या अध्ययनाचं काय करतो, आपल्या जीवनामध्ये जसं शिकलाय त्याप्रमाणे राहण्याचा जो प्रयत्न करतो त्याला आम्ही आचार्य असं म्हणतो. आणि म्हणून शिकलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण उतरवणं. नाही तर आपण मराठीमध्ये एक म्हण आहे काय, पालथ्या घड्यावर पाणी. अलग लक्षात, पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय, किती सांगितलं तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी काय आचार्य म्हणतात की जे काय आपण शिकू त्याचं आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान झालं पाहिजे. आणि मग ते अनुष्ठान झाल्यानंतर काय होईल, हळूहळू त्या अनुष्ठानाचा उपयोग काय, सगळं आपण जे करतो अनुष्ठान, व्रत, वैकल्य, अनेक सांगितले अनुष्ठान, जप, तप, हे सगळी जे अनुष्ठान आहे या अनुष्ठानाचं काय होतं, पापौघ परिधूयताम. आचार्य पुढे जाऊन म्हणतात की अंतःकरणामध्ये जे पाप आहे त्या पापाचं परिक्षालन ही संपूर्ण अनुष्ठानं करतात. आणि एकदा अशा प्रकारे त्या पापाचं अनुक्षालन झालं, क्षालन झालं की मग काय होतं, हळूहळू आपलं चित्त, आपली बुद्धी हे काय होते, शुद्ध होण्यास सुरुवात होते. म्हणजे त्याला सात्विक विचार त्याच्या मनामध्ये त्याला आवडायला सुरुवात होते. नाहीतर काय होतं, कितीही तुम्ही चांगले विचार तुम्ही समाजामध्ये अनुभवत असाल, की कितीही एखाद्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा केला तरी सुद्धा त्याची बुद्धी ते विचार ग्रहण करू शकत नाही. मग आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, त्याची बुद्धीत ते बसत नाही तर सोडून दे विषय.
विषय सोडून देणं म्हणजे त्याची बुद्धी का ग्रहण करत नाही, तर ग्रहण न करण्याचं कारण तिच्यामध्ये असणारं किल्बिष. आणि म्हणून सर्वसामान्य जर विचार ती बुद्धी ग्रहण करत नसेल तर हा तर ब्रह्मविचार आहे, परमेश्वर तत्वाचा विचार आहे. मग हा विचार ती बुद्धी कशी काय धारण करेल? आणि म्हणून ती बुद्धी त्याकरिता काय केली पाहिजे? शुद्ध केली पाहिजे. आणि म्हणून बुद्धी चित्त मन शुद्ध करण्याकरिता अनुष्ठान का करायचं? का देवपूजा करायची? का जप करायचा? का व्रतवैकल्य करायची? याचं मागचं कारण काय? तर याचं मागचं कारण सरळ आणि सोपं, की ज्यामुळे आमच्या चित्ताची शुद्धता होणार आहे, आमच्या अंतःकरणाची शुद्धता होणार आहे. आणि अंतःकरणाची शुद्धता झाल्यानंतर आम्हाला त्या अंतःकरणामध्ये जो शास्त्र विचार आहे, जो ब्रह्मविचार आहे, जे सद्गुरू आम्हाला जो उपदेश देणार आहेत, तो उपदेश त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये तो उपदेश काय होणार आहे? तर तो उपदेश आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर होणार आहे. आणि म्हणून तो उपदेश स्थिर होण्याकरिता हे सगळं जे अनुष्ठान आहे, आता लक्षात आलं का का करायचं? तर ते करण्याचं मागचं ते विचार, शास्त्रीय विचार ग्रहण करण्याची बुद्धीमध्ये सामर्थ्य निर्माण व्हावं याकरिता. आणि म्हणून अशा प्रकारे त्या बुद्धीमध्ये ते सद्विचार, त्या सद्गुरू जो उपदेश देणार आहे, जसं पाण्यामध्ये शेवाळ झालं किंवा मलिनता आली तर काय होतं? त्या पाण्यामध्ये एखादं प्रतिबिंब जे असतं, मग सूर्याचं असो अथवा आपलं असो, ते प्रतिबिंब काय होतं? जर पाण्यामध्ये मलिनता आली असेल तर ते प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये स्पष्ट आपणास दिसत नाही. मग त्याकरता काय करायचं आहे? त्या पाण्यामध्ये असणारी मलिनता आपण काय करतो? दूर करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी काय करतो? आपण पाणी कधी कधी तसंच ठेवून देतो, मग तो गाळ खाली बसतो, अथवा त्या पाण्यावर कधी कधी आपण तुरटी फिरवतो की ज्याने ते लवकरात लवकर शुद्ध होतं. अशा अनेक प्रकारे त्याच्यामधली जी मलिनता आहे, ती मलिनता काय करतो? आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा त्याच्यामधली असणारी जी मलिनता आहे त्या जलामधली, पाण्यामधली एकदा दूर झाली की मग काय होणार आहे? त्याच पाण्यात, बरोबर आहे ना, पाण्यामधलं काय केलं आपण? पाणी बदललं नाही, पाणी तेच आहे, परंतु त्याच्यामध्ये असणारी मलिनता, कलुषिता आपण काय केली? फक्त दूर केली. मग आता काय झालं? त्याच पाण्यामध्ये काय झालं? आपलं प्रतिबिंब असो, आता सूर्याचं प्रतिबिंब असो, कोणतंही प्रतिबिंब असो, ते आता काय झालं? त्या पाण्यामध्ये अत्यंत स्पष्ट दिसायला आपल्याला लागलं. म्हणजे काय? सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा मलिनता जर असेल त्या वस्तूमध्ये, तर तिथे सुद्धा काय होतं आहे? ते विचार, ते प्रतिबिंब काय होतं? स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी काय करतो? मलिनता दूर करण्याचा प्रयत्न करतो. तसं या ठिकाणी सुद्धा या अंतःकरणावरची ही मलिनता आहे. मी, माझं, काम, क्रोध, हे सगळं काय? ही मलिनता आली आहे त्याच्यावर. मग काय करायचं? ही मलिनता दूर करण्यासाठी आपल्याला प्रारंभिक प्रयत्न सगळ्या आचार्यांनी सांगितले. वेदाध्ययन, आत्मेच्छा, गुरु सद्गुरूकडे गेलं पाहिजे, उपदेश घेतला पाहिजे. हे सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या काय, या प्रक्रिया काय करतात? या संपूर्ण पहिल्याच्या श्लोकातून 3-4 श्लोकामधून आचार्यांनी आपल्याला ज्या काही प्रक्रिया सांगितल्या, या संपूर्ण प्रक्रिया त्या अंतःकरणामध्ये आलेली मलिनता जी आहे ती मलिनता दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग पुढे येऊन आचार्य सांगतात, नतु वृथा वाक्यम समुच्चार्यताम आणि एकांते सुखमाप्स्यताम. जेव्हा त्याच्या अंतःकरणाची धारणा थोड्या उच्च पदावर जाईल, हळूहळू तो
मागे पाहिलं आपण ज्ञानाच्या ज्याप्रमाणे सप्त या भूमिका आहेत, एका भूमिकेतून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या करत करत त्याप्रमाणे या अंतःकरणाच्या पण ज्या आहेत ह्या एक 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 एका भूमिकेतून तू पुढे गेला की काही वेळाने त्याच्या अंतःकरणाची, त्याच्या मनाची अशी स्थिती होईल, मग त्याला काय वाटेल, न तो वृता वाक्यम समुच्चार्यता, शांत आपलं बसून राहू, कुणाशी वार्तालाप नको, काही नको, काही नको. ही काय होईल, ही त्याच्या अंतःकरणाची आणि मनाची अवस्था निर्माण होईल. पण ही अवस्था निर्माण होण्याकरता मनाची या मागच्या ज्या स्टेजेस, ज्या पायऱ्या सांगितल्या त्या पायऱ्या सगळ्या व्यवस्थित पाहिजे. त्याप्रमाणे आपण जर साधना करत 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 पुढे आलो तर काही कालांतराने, कारण सारखं मागच्या पाठातून एक विषय सांगतो की हा अनेक लांबचा प्रवास आहे. एका वर्षात केलं देवपूजा, गंधलेपन आणि मी लगेच दुसऱ्या वर्षात माझ्या अंतःकरणाची स्थिती तशी झाली तर तसं होत नाही. फार लॉंग प्रेफर तप सांगितलं. म्हणून तप म्हणजे काय, तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपोरम्येति सतपोतप्यत सतपस्तप्त्वा विदगम सर्वमसृजत, शास्त्र म्हणतं तैत्तिरीय उपनिषद. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व. तप म्हणजे तप शब्दाचे दोन अर्थ. मग पहिला अर्थ, तप म्हणजे 12 वर्षाचा असणारा कालावधी. किती, 1-2 नाही तर 12 वर्ष असणारा जो कालावधी आहे, त्या 12 वर्षाच्या असणाऱ्या कालावधीला आपण एक तप असं म्हणतो. म्हणजे तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व, तपाच्या द्वारे, अनुष्ठानाच्या द्वारे, चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीद्वारा स्वस्वरूपाचा साक्षात्कार ही प्रक्रिया आहे. म्हणून कशासाठी करायचं, म्हणून मागे सांगितलं, ब्रह्म ज्ञान प्राप्त करायला वेदांत शिकायला आलेले बरेच जण काय करतात, कर्मकांड सोडून देतात. तो विषयच आमचा नाही म्हणून त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. तसं नाही. तर त्या सगळ्या गोष्टी पावनानि मनीषिणः यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणः, या सगळ्या गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी पावन करणाऱ्या आहेत. अथवा लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. की लोकांना काय, जो श्रेष्ठ माणूस समाजामधला ज्या प्रकारे त्याचा जीवनाचा आचरण करत असतो, ज्या प्रकारे तो जीवन जगत असतो, तेच सर्वसामान्य लोकांना काय असतं, सयत प्रमाणम कुरुते. तो कसा वागतो तेच त्यांना प्रमाण, आणि म्हणून ते त्याप्रमाणेच वागण्याचा सर्वसामान्य लोक प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा वेळी लोकसंग्रहमेवापि, गीतेत सांगितलं की त्यांना, मला जरी गरज नसली तरी त्यांना पथदर्शी, त्यांना दिग्दर्शी म्हणून मला हे संपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ही साधना, हे तप करत 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 तो महात्मा, तो साधू, तो संत, तो साधक एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर, चित्ताची शुद्धी झाल्यानंतर काय होईल, तो मौन अवस्थेमध्ये जाईल. की कोणाशी मग त्याला वाटत नाही की याच्याशी बोलावं, त्याच्या फक्त काय करेल, तो फक्त निदिध्यासन शास्त्राचं चिंतन, जे काही विचार केलेत त्याच्यामध्ये शांत बसण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणजे बोलणं सुद्धा. म्हणून दक्षिणामूर्ती स्तोत्राचा पहिलाच श्लोक सांगितला, मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानम. मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानम वर्षिष्ठान्ते वसदृशते रावत्रम ब्रह्मनिष्ठैः. की फक्त मौनमध्ये काय करतायत, दक्षिणामूर्ती फक्त व्याख्या करतायत. म्हणजे जे सांगायचं आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः सांगितलं. की मौनामध्ये शिष्य बसले सगळे, परंतु गुरु मौन अवस्थेमध्येच
काय करतात, उपदेश करतात. आणि त्यांचा फक्त मुख पाहून शिष्यास्तु छन्न संशया सांगितलं की शिष्यांच्या मनामध्ये असणारे सर्वच्या सर्व संशय काय झाले, त्या गुरुला, त्या सद्गुरूंना मौन अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस नुसतं त्यांच्या मुखदर्शनानेच, म्हणून मुखदर्शनाला आपल्याला अत्यंत का किंमत आहे, त्याचं कारण ते की त्या मुखदर्शनाने त्यांच्या मनामध्ये असणारे सर्व संशय जे आहेत हे सर्व संशय निवृत्त झाले. म्हणून अशा प्रकारे नतुवृथा वाक्यम समुच्चार्यताम, की त्या अवस्थेमध्ये आल्यानंतर तो फक्त शांत अवस्थेमध्ये राहील, काही कोणाशी बोलणार नाही, काही नाही, फक्त त्याचं स्वतःचं असणारं चिंतन तैल आज्य धारया स्रोतसा समम सरल चिंतनम बिरल तत्परम सांगितलं रमण महर्षींनी. रमण महर्षी फार मोठे दक्षिण भारतामध्ये, तमिळनाडूमध्ये फार मोठे महात्मा होऊन गेले रमण महर्षी. रमण आश्रम अजून सुद्धा आहे. त्यांनी ही साधना सगळ्यांना सांगितली. कोणती? मौनाची साधना. मी कोण याचा फक्त आज सुद्धा तिथे येणारे सगळे साधक जे आहेत ते साधक हीच साधना करतात, दुसरी साधनाच नाही. फक्त म्हणून मी कोण त्याचं फक्त ते जाणण्याचा प्रयत्न कर, हाच त्यांचा प्रत्येक येणाऱ्या साधकाला उपदेश असायचा. आणि अनेक वर्ष त्यांनी त्या तिथं असणारा अरुणाचलम जे शिवदेवालय आहे, प्रचंड मोठं आहे, आपलं एक तत्व तिथं पृथ्वी तत्व आपण म्हणतो त्या ठिकाणी शिवाचं असणारं, तर त्या ठिकाणी त्यांनी ती साधना मौन अवस्थेमध्ये करून ते परब्रह्मतत्व सुस्वरूपाचा साक्षात्कार त्यांनी त्या ठिकाणी मौनाने प्राप्त करून घेतला. आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक साधकाला ते काय राहिले, दिग्दर्शी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. म्हणून अशा प्रकारे म्हणून ही मौनाची असणारी साधना, मौनी बाबा मौनाची असणारी जी साधना ही अत्यंत महत्त्वाची शास्त्रामध्ये सांगितली. ही पुढे पुढे प्रारंभिक नाही, प्रारंभिक तुम्ही सुरुवात केली मौन धरलं तर मग तुमचं गडबड होईल, मग ते मनच तुमचं ऐकणार नाही. म्हणून जशी जशी म्हणून अनेक वेळा एक सांगण्याचा प्रयत्न केला, ही साधना ही नैसर्गिक अवस्थेमध्ये सांगितली. उर्वारुक इव बंधनात मृत्युर्मोक्षीयमामृताहात सांगितलं. ज्याप्रमाणे ते परिपक्व अवस्थेला ते फळ झाल्यानंतर काय करतं, ते स्वतःहूनच ज्याप्रमाणे त्या वेलाला सोडून देतं, त्याप्रमाणे आपली साधना त्या त्या अवस्थेमध्ये ती अवस्था नैसर्गिक झाली पाहिजे. ती नैसर्गिक अवस्था झाल्यानंतर आपल्या आपच तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला की तुम्हालाच वाटेल की आता कोणाशी बोलायला नको, आता काय करावं, आपली साधना चालू ठेवावं. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये असणारा जो रस आहे, जो आनंद आहे, जो स्वात्मानंद आहे, तो स्वस्वरूपाचा आनंद आता तुम्हाला प्राप्त व्हायला लागतो. आणि म्हणून मग तो आनंद घेण्यासाठी कोणाचा व्यत्यय नको, तुम्ही मौन अवस्थेमध्ये राहाल. आणि पुढे जाऊन मग काय, एकांते सुखमाप्स्यताम सांगितलं की अशाही या ज्या साधना सांगितल्या पुढे जाऊन, म्हणजे हे संपूर्ण साधना करत 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 साधना साधक या टप्प्यापर्यंत आल्यानंतर या शेवटच्या ज्या दोन आचार्यांनी सांगितलेल्या साधना अत्यंत महत्त्वाच्या साधना आचार्यांनी या ठिकाणी सांगितल्या. एक मौनाची असणारी साधना आणि दुसरी एकांते सुखमाप्स्यताम, एकांतवास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सांगितला. तुकाराम महाराज म्हणतो की आम्हाला काय आहे की एकांताचा वास अत्यंत प्रिय. आणि म्हणून अशा प्रकारे ही एकांताची साधना करत करत चेतसमाधीयता, की हे करत करत मनुष्य ज्यावेळेस साधक पुढे येईल त्यानंतर काय होईल, तर त्याच्या ज्या चित्ताची आहे ती एकरूपता प्राप्त करत तो काय करेल, पुढे जाऊन आचार्य म्हणतात पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदम तद्दादितम दृश्यताम. आता आणखी पुढे आला की ज्ञानाच्या ज्या प्रकारे सप्तभूमी सांगितल्या त्या सप्तभूमिकेमधल्या 3 भूमिका पार केल्या आणि आता 4थ्या भूमिकेला येऊन तो आता उभा राहिला. पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदम
तद्बाधितं दृश्यताम, की जो पूर्ण आत्म्याचा साक्षात्कार स्वस्वरूपाचा, आता काय झालं, या सगळ्या साधना करत करत आल्यानंतर त्याला आता पूर्णात्मा म्हणजे स्वस्वरूपाचं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला आता प्राप्त होऊन जगदिदं तद्बाधितं दृश्यताम, त्या साक्षात्कारानंतर हे संपूर्ण जे जगत आहे, हे संपूर्ण जगत काय करतोय, त्याच्या दृष्टीने आता तद्बाधितं दृश्यताम, ते आता बाधित जात. कारण का, तर त्या जगताचा असणारा आधार सापडला. मागे आपण पाहिलं कोणत्या 3 प्रकारच्या सत्ता आपण पाहिल्या. कोणती? अत्यंत असत सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. मग जगत इदम तद्बाधितं दृश्यताम, हे ज्यावेळेस ज्ञान त्याला प्राप्त झालं त्यावेळेस काय झालं, तो तिसरी जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे, की परमार्थ म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काहीच नाही, या सत्तेवर आता तो आरूढ झाला. आणि एकदा त्या सत्तेवर तो आरूढ झाला आणि म्हणून मग काय झालं, त्याची असणारी पूर्व 2 सत्ता त्याच्या दृष्टीने काय झाल्या, बाधित झाल्या. म्हणजे पहिली सत्ता जी व्यावहार असत सत्ता, अत्यंत असत सत्ता जी होती, की कधीच नसते, जसं आपण पाहिलं शशशृंगवत, की नाहीच आहे, ती तर बाधित झालीच. परंतु दुसरी जी सत्ता होती व्यावहारिक सत्ता, व्यावहारिक सत्ता म्हणजे मागे पाहिलं की मिथद्वंद्वे, जोपर्यंत तुम्ही मानता तोपर्यंत आहे, परंतु त्याचा असणारा अधिष्ठान जे जगताचा असणारं मूलभूत अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान जेव्हा तुम्हाला कळतं की काय, हे संपूर्ण जगताचं अधिष्ठान परमेश्वरच आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर आपण म्हणतो. या परमेश्वर काय, या संपूर्ण जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. हे ज्यावेळेस त्याने जाणलं, म्हणजे केव्हा जाणलं, हे त्यावेळेस जो पारमार्थिक सत्तेचा ज्यावेळेस त्याने अनुभव घेतला, म्हणजे पूर्णात्मा सुसमैक्षताम जगदिदं तद्बाधितं दृश्यताम, त्या स्वस्वरूपाचं त्याला ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे कोणतं ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे ते ज्ञान म्हणजे त्याला त्याचा अपरोक्ष अनुभव आपल्या जीवनामध्ये त्याने ज्यावेळेस अनुभवला, आतापर्यंत फक्त ऐकत होता, करत होता, पाहत होता, परंतु आता स्वतः या साधनेच्या अनुषंगाने यापर्यंत येत 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 आता त्याने स्वतः त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला, की खरोखरच या संपूर्ण जगताचं असणारं अधिष्ठान जर काय असेल तर ते ब्रह्म सच्चिद आनंद स्वरूप. हे ज्यावेळेस त्याने जाणलं त्यावेळेस काय झालं, मग त्याच्या दृष्टीने आता ज्याने ते ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याच्या दृष्टीने काय झालं, तद्बाधितं दृश्यताम, हे जगत त्याच्या दृष्टीने म्हणजे हा संपूर्ण व्यवहार काय झाला, बाधित झाला. म्हणजे आता त्याला काय, फक्त त्या सर्वामध्ये एकच सच्चिद आनंद स्वरूप ते ब्रह्मतत्व, की जे वास्तविक माझं स्वरूप आहे, तेच त्याला सर्वत्र दिसायला या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानाची असणारी 4थी भूमिका, 3 भूमिका पास केली, शुभेच्छा, विचारणा आणि तनुमानसा. सप्तभूमिका आपण पाहिल्या ज्ञानाच्या मागे. त्या सप्तभूमिकेमधनं काय झालं, आता ह्या लेवलला ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याने कुठल्या भूमिकेत आला, तो ती 4थी भूमिका जी सांगितली सत्वापत्ती, ही 4थी ज्ञानाची भूमिका सांगितली. म्हणजे काय, त्याच्यामध्ये झालं निर्विकल्प ब्रह्मात्मैक साक्षात्कार सांगितलं त्या ठिकाणी. त्याची व्याख्या सत्वापत्ती जी गेली त्या ठिकाणी, की जे निर्विकल्प ब्रह्मस्वरूप जे आहे त्या ब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचा त्याला आता अपरोक्ष अनुभव होणे, आणि काय, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या वाक्याचा त्याला आपल्या जीवनामध्ये आता अनुभव प्राप्त झाला. आणि मग काय झालं, या अनुभवामुळे
त्याच्या दृष्टीने काय झालं, मग संपूर्ण प्रपंच हा बाधित झाला. आणि म्हणजेच त्याच्या दृष्टीने हे संपूर्ण जे जगत आहे, हे संपूर्ण जगत आता तो काय लागला, ब्रह्मच पाहू लागला. ब्रह्म व्यतिरिक्त काय नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिजैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. गीता सांगितली की विद्या कोणीही असो त्या सर्वांमध्ये, आता त्याच्या दृष्टीने काय झालं, तो विद्या विनय संपन्न ब्राह्मण असला, गाय असला, शुन म्हणजे कुत्रा असो, स्वपाके म्हणजे चांडाला असो, या सगळ्यामध्ये तो ज्ञानी आहे. त्या ज्ञानीची जी दृष्टी आहे ती दृष्टी कशी झाली, ज्ञानिनस्तत्वदर्शिनः समदर्शिनः. समदर्शी, सगळ्यामध्ये एकच तत्व व्याप्त आहे हे त्याने आपल्या जीवनामध्ये, आता त्याचा काय झालं, प्रत्यक्षात या सगळी साधना करत करत जसा पुढे आला तसा त्या स्वस्वरूपाचा आपल्या जीवनामध्ये त्याने आता प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सुरुवात त्याने केली. आणि अशा प्रकारे तो साधक की ज्याने आपली सुरुवात कुठून केली होती, वेदो नित्यमधीयताम, शास्त्राचं सत्शास्त्राचं चिंतन अध्ययापन करून त्या अनुषंगाने शमदमादी संपन्न प्राप्त करून पुढे चित्तशुद्धीद्वारा पुढे मौनाची साधना करत एकांते सुखमाप्सिताम करत त्या तत्वाचा साक्षात्कार त्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. म्हणजे ते ज्ञान, ते स्वस्वरूपाचा साक्षात्कार, ते ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे जे वाक्य आहे ते वाक्याचा अनुभव त्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. आणि अशा प्रकारे ते ब्रह्मपद आहे की त्या ब्रह्मपदाला एकदा तो प्राप्त झाल्यानंतर काय होता, मग ते पद एकदा प्राप्त झाल्यानंतर शास्त्र म्हणतं नस्य प्राणाः उत्क्रमन्ति. शास्त्र म्हणतं एकदा ते पद प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होतं, आता आपल्या सगळ्यांचं पुढं होणार आहे काही ना काही. ते पुनरपि जननम पुनरपि मरणम संचित प्रारब्ध आगामी हे सगळे आपले वाटेत. परंतु हा ब्रह्मविद काय होतो, त्याचं काय होतं, मग त्याचं सांगितलं न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति. आपले प्राण जे आहेत हे आपले प्राण उत्क्रमण करतात. उत्क्रमण करणं म्हणजे आपण जातो. मागे आपण पाहिलं सूक्ष्म शरीर जातं म्हणजे कोण, स्थूल तर इथंच सोडून देतो. मग जातं कोण, सूक्ष्म शरीर, अंतःकरण, हे सगळे संस्कार घेऊन आपण काय करतो, पुढच्या वाटेला जे शिदोरी पुण्य पापाची बरोबर घेतो आणि पुढे आपण प्रवासाला लागतो. परंतु हा ज्याने सर्वत्र ब्रह्मदर्शन जीवनामध्ये प्राप्त केलं त्याचं उत्क्रमण होत नाही. मग काय होतं, अत्रैव प्रलीयते. त्याचे प्राण जे आहेत येथेच या पंचतत्व जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश त्याच्यामध्ये ती विलीन होऊन तो स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे एवढी मोठी प्रक्रिया ज्ञानाची काय होतं ते शेवटी होतं. आणि मग अशा प्रकारे एकदा तो स्वस्वरूपामध्ये विलीन झाला की त्याला हे जन्म आणि मरणाचं येणारं पुन्हा पुन्हा दुःख आहे, हे पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाचं दुःख त्याला प्राप्त करायची गरज पडत नाही. हे साधनेचं असणारं अंतिम साध्य. आणि हे अंतिम साध्य कशा प्रकारे प्राप्त करायचं हे आचार्य या ठिकाणी आपल्याला सांगतात. आणि अशा प्रकारे तो ते भावाला त्या अनुभवाला प्राप्त झाल्यानंतर आचार्य पुढे काय होतं ते पुढील 2 श्लोकाच्या माध्यमातून 2 पंक्तीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. प्राकर्ण प्रविलीयताम चितिबलाम नापित्तरे शिष्यताम प्रारब्धम तु हिभुज्यताम मधपर ब्रह्मात्मना स्थीयताम. त्याचा अर्थ आपण उद्याच्या पाठाला पाहू. ओम तत्सत.